हॅलो हाय नमस्कार. तर हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या दिवशीचा, लग्नानंतरचा माझा पहिला राखी फेस्टिवल आहे. त्याच्यामुळे मी सुपर एक्सायटेड होते. सकाळी सकाळी लवकर ह्यांचा टिफिन करायला घेतला. मी ह्यांच्यासाठी आलू मटरची भाजी करत होते आणि भाकरी करत होते. झटपट सगळं आवरायचं होतं कारण का मला नंतर दिवसभराची खूप सारी प्लॅनिंग करायची होती, कारण का माझा पहिला रक्षाबंधन होता. त्याच्यामुळे मी ह्यांचा सगळा टिफिन रेडी केला व्यवस्थितपणे. ह्यांचा सगळा टिफिन पॅक केला. त्यांच्या भाकरी वगैरे करून नाश्ता वगैरे करून बघा, आळूवडी पण केली होत्या सोबत मी. त्यांना मस्तपैकी ऑफिसला म्हटलं जा, ते निघाले. त्याच्यानंतर मी करायला घेतलं इकडे कलाकंद, म्हणजे मिल्क केक म्हणतात. माझ्या भावाला आणि बहिणीला खूप आवडतं. ते हे करून मस्तपैकी बघा किती छान मिठाई माझी झालेली. सेट करून फ्रीजमध्ये ठेवली, किती व्यवस्थित 2 तास सेट होईल छान. त्याच्यानंतर मी घरातला सगळा पसारा आवडला, सगळी तयारी केली आणि मग संध्याकाळी स्वतःसाठी थोडीशी कॉफी केली आणि मग मी तोच ड्रेस घातला पुन्हा. मला खूप आवडला होता आणि मी सगळे म्हणत होते मी खूप छान दिसत होते त्याच्यात, म्हणून मी पुन्हा घातला. मग मम्मीकडे गेले होते कारण का मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मम्मीकडे करायची होती. व्हेज बिर्याणी करायची होती मला. आम्ही सगळे पाहुणे तिकडेच जमणार होतो त्याच्यामुळे मी सगळी जेवणाची तयारी करतच होते. तेवढ्यात हे पण ऑफिसवरून आले होते संध्याकाळी. मग हे लवकर आले होते आज रक्षाबंधन असल्यामुळे. मग त्याच्यानंतर तिकडेच माझ्याशी उभे राहून गप्पा मारत होते. त्यांनी मला थोडं ओरडत पण होते की तिकडे मोबाईल ठेवला आहे, तो पडला तर कसं होईल म्हणून. आणि मी तिकडे बसून हास्यजत्रा बघत होते. मला किचनमध्ये थोडंसं एंटरटेनमेंट आवडतं नेहमीच. गाणी ऐकते किंवा सिरियल्स बघत असते. आणि त्याच्यानंतर माझं ही व्हेज बिर्याणीची तयारी चालू होती. आज म्हणजे येणार होते एकत्र, त्याच्यामुळे व्हेज बिर्याणी माझ्या हातची सगळ्यांना हवी होती. तर मस्तपैकी मी सगळी तयारी करून घेतली. छान असं स्वयंपाक मी करून किचन वगैरे आवरून मग पुन्हा माझ्या घरी आले. हे गेले आंघोळीला फ्रेश व्हायला आणि मी सकाळी जी मिठाई केली होती ती व्यवस्थितपणे मी डब्यात पॅक करून घेत होते. बघा किती छान व्यवस्थित सुटसुटीत वड्या तुटत होत्या. इतकी छान परफेक्ट, म्हणजे जसं आपण मार्केटमध्ये आणतो ना तसंच अगदी कलाकंद झालं होतं. एकदम छान टेस्टला तर एकदम अप्रतिम लागत होतं. सगळ्यांना खूप आवडलं घरी. ते व्यवस्थित सेट करून झालं आणि मग नंतर डिस्कस चालू होतं आमचं की काय कपडे घालायचे, साडी घालायची, कोणती घालायची, हा मोठा प्रश्न होता माझ्यासाठी. तरी पण मी सगळं करत होते विचार आणि नंतर आम्ही ठरवलं काय घालायचं फायनली. ह्याचा नेक्स्ट पार्ट नक्कीच तुम्ही बघा. रक्षाबंधनचे व्हिडिओज आहेत माझे सगळे. व्हिडिओ आवडला तर नक्की प्लीज लाईक करा. खूप मेहनत करते, एखादा सपोर्ट केला तर नक्कीच चालेल मला. आणि किचनवरचा जरा पसारा अवॉइड करा.